घरांनी माझ्या मल्ल्यामध्ये घुसशील का डिचिंगिडीची बिडीची पांगडीची बिंगडीची पांगडीची बिंगडूम पांडवा काय बोलतो पांडवा बरं आहे का आय उभ्या आज तू काही सजून चालायचं काय नवरा झाले तुझे आहे. अरे काय नाही तुझ्याकडे चालतो ऊन लय जास्त होतो ना म्हणून लय तो चष्मा घातला बरोबर शिमगा झाला ना ऊन लय पुरतो रे. बरं काय बोलतो काय बोलतो म्हणजे त्या दिवशी सरपंचाला मी गेलतो अरे पण जसा मला त्यांनी पाहिला तसा जो धूप आला अरे पाडवा तुझा दारा तेवढा आहे तू काय साधा माणूस आहेस का अरे तो मला पण पळाला काला त्याच मनाने काढला. अरे तो गवायतागवाडीचा सरपंच आहे त्यांनी राहायला कसा पाहिजे तो राहतो कसा हे ना मग अरे तो काचा सरपंच व्हायला मिनी सरपंच केला त्याला. अरे म्हणजे माझ्या कुटुंबाची 25 मत आहेत एक गठ्ठा टाकली आणि 25 मतांनी तो निवडून आला माझ्या पण सरपंच आला. तुला सांगतो शांत्याला बोललो तू उभा रे अरे कुठे ऐकत बोलतो नाही आपण राजकारणात पराचा नाही आपल्याला जेवढा चांगला करता येईल तेवढा करायचा याराना काय तो. अरे यारा नाही तो लय शहाणा आहे. अरे त्याच्यामुळं त्या सरपंचाचं कितीकदा उलट पडलं नाही तर आपल्या जमिनी गेल्या असत्या त्या दारांचं पैसे काढलं असतं आणि त्या शिवजयंतीला धिंगाणा घातला असता दारू पिऊन नाही तर काय तो आता म्हणून सगळ्या गोष्टी सुटलीत चालल्या. मग तो काय मी म्हणतो त्या बुऱ्या शेटणी आपल्या वैतागवाडीसाठी केलं तरी काय त्याला चांगला धारा शिकवायला पाहिजे. गप्रे तू मागच्या टायमाला तू ना तो मुख्य तासच चालले ना तिकडं त्याची जिरवाला पण काय झाला मधीच अडकलं ना तुम्ही. अरे काय सांगू त्या कुरकुरे बाबाने आम्हाला मध्येच गंडवलं ना त्या सरपंचाला चांगला धडा शिकवला असता. पांडवा एक बोलू का बोल ना तू मूत प्याला ना तच वागवतो नाही तर तसा तुला काहीच जम नाही. माझ्या जानूचा अपमान करत नाही उम्या कसं आहे तसं मी कोणाला काय पण बोलू शकतो पण कसं आहे अरे हिचा आधार घातला ना काही मत अशी 4 पटीत वाढते. तुला बघायचे तुला याची कमाल बघायचे दाखवू. आता या टायमाला कंची कमाल दाखवतोस आणि तुझी कमाल दाखव आणि तू घेशील दारा आतमधून लावून कडी मी काय बघणार आहे काहीतरी तुला बघायचं तिची कमाल दाखव ये बघ. अरे घेतो घे घे नको घे घे तूच. तसा पण माझा लगीन होय नाही तुमच्या नादाला लागलो मला बियाणं राहायला लागेल. घे घे तूच घे. जे मानले तो सरपंचाच्या अरे कसला आला तो सरपंच घालू का त्याचं लोणचं उम्या तू फक्त बोल घाल बघ कसं करतो त्याचा हाल जमायला. अरे उम्या जमायला त्याने आपले घरकुलाचे पैसे काढलं काढलं. अरे आपली संडास खाल्ली तू बघ चल उठ आज जर नाही त्याचा मारला पट्ट तर नावाचं गांडबा नाही. कोण गांडबा मी कोणी पांडबा त्याच नावाचं नाही. उभ्या चल उठ चला चला आज तुझा घामच निकाल ठेवतच नाही. चला आता सोडायचं नाही चल तू शेट आय एम कमिंग. अरे बाबा इकडे ब्रेशेट मिळाला तू तुझी पैसे घातो ब्रेशेट चल. सोडतच नाही त्याला. उम्या रस्ता
रस्त्याचे अरे उम्या ह्यो काय रस्ता आहे का हा? अरे जो खड्डे किती पडलं आमरी नाही काय नाही. अरे गाड्या येत्यात परत्यात लोक मोरत्यात ठीक आहे. मला तर वाटतं यांनी या रस्त्यातून पैसे खाल्लत. उम्या आज मी याला रस्त्याचा पण जाब विचारणार आहे. सोडी जाऊन दिली एकाला बुरशेटला चल तू आज. सरपंच हे अरे पांडवा ऐक ना मी काय बोलतो. आपण नंतर जाऊ ना. तू आता सुधीच नाही नंतर येऊ चल आपण. अरे का बस तू मुख्यात माझ्या जोडीला चल नाही तर तुला पण आणेल. चल चल चल. काय आला पेपर मध्ये बघू जरा. लवकरच मुरबाडला ट्रेन धावणार. हा? काय पण हा? नवऱ्याची लपडी उघडकीस आल्यामुळे बायकोनी केला नवऱ्याचा खून. काय आता सावध राहिलं लगेच. आज काय पेपरामध्ये अशाच बातम्या आहेत. हा? अरे बघ. खांदा काय करतो इथं. खायला दारू पिल्या वाटतं लय. दारू पिला म्हणजे चायला ह्यो माझ्या गावामध्ये बदनामी करत. याचा काहीतरी करायला लागेल. हा पाडवा या बघ तुझ्यासाठी काय आणलाय. काय घंटा करी सरपंच तुम्ही कशा पण गाड्या चालवता. मग रस्त्यात खड्डा पडतील मग काय होतील. ना बोलता रस्ता खराब झाला सरपंच नाव आता या मायला तुमच्या तू काय बोलतो. बुऱ्याशेटने माझं संडासचा पैसे घालले. अरे काला पाहिजे संडास पहिले जायचं ना राहणार हागायला जा ना तिकडे. अरे ते लोक बोलतात सरपंचानी आमचे घरकुला घालली. अरे काला पाहिजे तुम्हाला घरकुला. पहिले तर कुणाच्या घरात राहायचं ना तुम्ही आता घरकुला पाहिजे ते. अरे एवढा भारी सरपंच आहे. असं सरपंच भेटला देव माणूस आहे. असं नशीब लागतं. ब्रशेट टेन्शन घेऊ नका. आपली 25 माता तुम्हाला ब्रशेट भारी आहे. चल काय पण बोलतो ब्रशेटच्या नावात. चल पंजाला बोलतो ते शाळेला एक क्वार्टर दिली डायरेक्ट पांडवा बांधाल ना. सरपंच काय मस्त डाव केला तुम्ही. मरतेची